मित्रांनो, आज आपण अर्जुन विषाद योग अध्याय क्रमांक 1 मधील 23वा श्लोक बघणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आठवत असेल की आपण अर्जुनाने भगवंताला विनंती केलेली आहे की हे अच्युता, रथ अशा ठिकाणी नेऊन उभा कर की जिथून मी दुर्योधनाच्या सेनेतील जे सैन्य आहे, ज्यांना माझ्याशी लढायचं आहे किंवा मला ज्यांच्याशी लढायचं आहे, अशा योद्ध्यांचं मी निरीक्षण करेन. आजच्या श्लोकामध्ये आपण बघूया की हे योद्धे असे कोणत्या कारणाला बळी पडून दुर्योधनाच्या सोबत आहेत. आपण श्लोक क्रमांक 23 बघूया. योत्समानान वेक्षेहं य एतेत्र समागतः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रिय चिकीर्षवः. या श्लोकाचा आपण अनुवाद बघूया. दृष्टबुद्धी असलेल्या दुर्योधनाचे जे युद्धात प्रिय करण्याच्या इच्छेने एकत्र जमलेले जे लोक आहेत, हे राजे लोक आहेत. त्या योद्ध्यांना मला एकदा पाहायचं आहे. अर्जुनाला असं का वाटलं की यांना पाहावं, यांचं निरीक्षण करावं. हे जे राजे लोक आहेत, हे दुर्योधनाच्या हट्टाला, दुराग्रहाला बळी पडून एकत्र तर आले नसतील ना, किंवा भीतीपोटी एकत्र आले नसतील ना, किंवा काही लालच वगैरे देऊन लालचाला बळी पडून एकत्र आले नसतील ना, किंवा दुर्बुद्धी असलेल्या दुर्योधनाला, जो दृष्ट आहे, दुर्बुद्धी आहे, ज्याच्या डोक्यात फक्त अहंकार आहे, लालच आहे, घमंड आहे, अशा दुर्योधनाला हे साथ का देतात. या गोष्टीचं निरीक्षण अर्जुन ज्याप्रमाणे युद्धभूमीवर करत आहे, त्याप्रमाणे युद्ध हे रणांगणातलं असो, युद्धभूमीवरचं असो किंवा जीवनातलं असो, या प्रत्येक गोष्टीचा विचार प्रत्येक साधकाने, प्रत्येक व्यक्तीने करायला हवा. जीवनात अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे माणूस ह्या दुर्बुद्धी लोकांच्या, दुर्योधनासारख्या दुर्बुद्धी अशा आततायी लोकांच्या हट्टाला, दुराग्रहाला बळी पडू शकतात आणि चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. त्याचं अवलोकन क्षणाक्षणाला आपण केलं पाहिजे आणि आपलं प्रत्येक पाऊल हे सरळ मार्गानं कसं जाईल ह्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच अर्जुन इथे ज्याप्रमाणे महान योद्धे या युद्धभूमीवर या दृष्टबुद्धी दुर्योधनाच्या हट्टाला, दुराग्रहाला बळी पडून तर एकत्र आलेले नाहीत ना, हे लोक फक्त कोण आहेत, कसे आहेत, याचा विचार करण्यासाठी अर्जुन थांबला नाही, तर तो हे का आले असतील, यांची मनोभूमिका काय आहे, या गोष्टीचा विचार ज्याप्रमाणे अर्जुन करतो, त्याचं निरीक्षण करतो, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा शोधतो आहे. आणि अशा लोकांशी युद्ध करून आपला काही फायदा होईल का, अशा लोकांशी का युद्ध करायचं, या विषादाचं कारण हा श्लोक बनणार आहे, किंवा ही अर्जुनाची मनोअवस्था इथूनच तयार होणार आहे. आणि अशा दृष्टीने हा श्लोक, अर्जुनाच्या तोंडून निघलेला हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे असं वाटतं. जरूर या गोष्टीचा आपणही विचार करावा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.